नमस्कार. आज आपण उन्हाळ्यातील वाळवण म्हणजे सुजीच्या शेवया बनवून घेणार आहोत आणि ते देखील घरच्या घरी. तर ही आहे शेवया बनवण्याची मशीन आणि यावर झटपट अशा सुजीच्या शेवया आपण 1 ते 1.5 तासामध्ये सहजपणे बनवू शकतो. तर या शेवया बनवण्यासाठी जवळपास 2 माणसांची गरज लागते. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. या शेवया बनवण्यासाठी आपल्याला गव्हाचं पीठ आणि रवा याचं परफेक्ट प्रमाण घ्यायचं आहे. तर इथे वजन काट्यामध्ये अर्धा किलोचं वजन ठेवलेलं आहे आणि अशा प्रकारे 500 ग्रॅम 2 वेळा आपल्याला गव्हाचं पीठ मोजून घ्यायचं आहे. तर इथे 2 वेळा हे गव्हाचं पीठ मोजून आता झालेलं आहे. आता त्याला आपण एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेणार आहोत किंवा एका मोठ्या परातीमध्ये काढून घेतलं तरी देखील चालेल. तर जवळपास 1 किलो इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. हे पीठ व्यवस्थित आता मोजून झालेलं आहे. या पिठाला आपल्याला चाळून घ्यायचं आहे. चाळल्यामुळे या गव्हाच्या पिठातला जो कोंडा आहे तो बाहेर निघण्यास मदत होईल आणि त्याच प्रकारे जर काही कचरा वगैरे असेल तर तो देखील निघून जाण्यास मदत होईल. तर अशा प्रकारे हे पीठ मी व्यवस्थित मैदा चाळण्याच्या चाळणीने चाळून घेत आहे. तर आपल्याला पीठ चाळायची चाळणी देखील येते, पण ती न वापरता इथे आपल्याला मैदा चाळायची चाळणी वापरायची आहे. तर आता हे पीठ व्यवस्थित आपण झटपट चाळून घेऊया. आता आपल्याला इथे रवा घ्यायचा आहे. इथे रवा तुम्ही बारीक देखील घेऊ शकता. तर वजन काट्यामध्ये 500 ग्रॅमचं वजन दिसत आहे. तर अशा प्रकारे 2 वेळा आपल्याला 500 ग्रॅम करून हा रवा मोजून घ्यायचा आहे आणि आता त्याला देखील आपल्याला व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे. बारीक रवा घेतला तर झटपट चाळण्यास मदत होते. तर सुजीची शेवया 2 प्रकारे केल्या जातात. गहू हे ओलवून त्याचा कोंडा काढून त्यानंतर ते दळून त्याचं रवा काढून त्या शेवया देखील तशा केल्या जातात आणि अशा प्रकारे देखील केल्या जातात. तर आता हा दुसऱ्यांदा 500 ग्रॅम रवा मी मोजून घेत आहे आणि अशा प्रकारे दोनदा रवा आपल्याला मोजून घेऊन त्याला व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला हे दोन्ही मिक्स करून घ्यायचंय. गव्हाचं पीठ आणि रवा व्यवस्थित चाळून व्यवस्थित मिक्स करून त्यानंतरच आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय. तर असं केल्यामुळे रवा व्यवस्थित पिठामध्ये मिक्स होतो. आता हे व्यवस्थित बघा मिक्स करण्यासाठी 1 ते 2 मिनिटं लागलेली आहेत. तर अशा प्रकारे हा सर्व रवा आणि मैदा मिक्स करून घेतलेला आहे. यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया. तर सुजीच्या शेवयामध्ये मीठ जरा व्यवस्थित आपण घातलं तर चविष्ट अशा सुजीच्या शेवया तयार होतात. तर जवळपास मी मोठे 2 ते 2.5 मीठ घालून घेतलेलं आहे आणि त्याला आपण व्यवस्थित आता थोडं-थोडं पाणी घालून मळून घेऊया. तर सुजीची शेवया करत असताना किंवा कुठल्याही शेवया बनवत असताना पीठ आपल्याला जास्त सैलसर करायचं नाही. कारण की सैलसर जर पीठ मळलं म्हणजे चपाती जशी आपण बनवण्यासाठी कणिक लागते तसं जर मळलं तर शेवया ह्या चिकटतात. त्याच्यामुळे हे पीठ मळताना आपल्याला हलकंसं साधारणपणे कडक असं पीठ मळून घ्यायचं आहे. तर थोडं-थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचंय. तर बघा अगदी थोडं-थोडं घालून पाणी आपल्याला हे व्यवस्थित पीठ मळून घेऊया. शेवयाच्या खूप वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन बाजारामध्ये उपलब्ध आहेत. तर घरगुती तुम्हाला शेवया बनवायच्या असतील तर तुम्ही ती मशीन जी या व्हिडिओमध्ये दाखवली आहे ती नक्कीच वापरू शकता. तर पूर्वीच्या काळामध्ये पाटावर शेवया बनवल्या जायच्या आणि त्याला बोटव्यांच्या शेवया असं म्हटलं जायचं. तर आता विकतच्या शेवया ज्या आपण रेडीमेड विकत घेतो तर त्याच्या मशीन फार मोठ्या असतात. तर घरगुती जर शेवया बनवायच्या असतील तर अशा प्रकारे मशीन वापरून तुम्ही या शेवया नक्कीच बनवू शकता. तर 2 माणसं याला हाताखाली लागतात आणि झटपट या शेवया 1 ते 1.5 तासामध्ये बनवून तयार होतात. अगदी 5 किलोच्या शेवया 2 तासामध्ये बनवून नक्कीच तयार होऊन जातात. तर आता हे पीठ बघा घट्ट असं मळून घेतलेलं आहे. जास्त पाणी घालायचं नाही. पिठामध्ये कडकपणा तुम्हाला जाणवतच असेल आणि थोडं-थोडं पीठ मळून अशा प्रकारे याचे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि हे गोळे बनवून आपल्याला बाजूला ठेवून घ्यायचे आहेत. यामध्ये पुन्हा आपल्याला पाणी किंवा तेल घालण्याची आवश्यकता नाही. आता हे अशा प्रकारे छोटे-छोटे गोळे करून तयार करून ठेवलेले आहेत. तर अशा प्रकारे पीठ मळून तुम्ही 10 मिनिटांसाठी हे पीठ बाजूला ठेवू शकता किंवा अर्ध्या तासासाठी देखील हे बाजूला ठेवू शकता. या पिठामध्ये कुठेही गाठी वगैरे राहत नाहीत. आता हे सर्व तयार झाल्यानंतर आपण मशीन बसवून घेऊया एका लाकडी स्टूलला किंवा लोखंडी पलंग असेल त्याला देखील ही मशीन आपण अशा प्रकारे बसवून घेऊ शकतो. तर आता हा स्क्रू आहे त्याला व्यवस्थित आपण टाईट करून घेऊया आणि व्यवस्थित ते टाईट बसण्यासाठी खाली कापड बांधलेलं आहे आणि अशा प्रकारे आता ही मशीन तयार झालेली आहे. खालचा
वरचा जो साचा आहे त्याला आपण शेवयाची लहान जाळी लावलेली आहे, जेणेकरून त्या शेवया लहान आकाराच्या पडतील. आणि या जाळीला थोडंसं आपण तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे कुठेही हे पीठ चिकटणार नाही. तर आता हे व्यवस्थित ही मशीन आपण बसवून घेतलेली आहे, तयार करून घेतलेली आहे. आता आपण यामध्ये पीठ घालून हे पीठ आतमध्ये ढकलून वरच्या सहाय्याने दांडा गोल फिरवून आपण शेवया बनवून घेणार आहोत. तर बघा आता इथे पीठ घालून घेतलेलं आहे. तर आता या आमच्या मामी आहेत आणि या एका हाताने पीठ यामध्ये घालत आहेत आणि दुसऱ्या हाताने फिरवून दाखवत आहेत. म्हणजे एक व्यक्ती जर असेल तर अशा प्रकारे आपण शेवया बनवू शकतो. तर बघा अशा प्रकारे आता ह्या शेवया बनवून आपण घेणार आहोत. तर थोडं थोडं पिठाचा गोळा यामध्ये आपल्याला घालायचा आहे आणि वरतून हा गोलाकार पद्धतीने दांडा फिरवून घ्यायचा आहे. आणि बघा आता दुसरी बाजूने देखील आमच्या दुसऱ्या मामी बसलेल्या आहेत आणि आता या एक जण पीठ घालत आहे आणि दुसरी मशीन फिरवत आहे. आणि बघा शेवया आता मस्तपैकी अशा पडत आहेत. एकसारख्या सरळ रेषेमध्ये या शेवया तयार होत आहेत मस्त. आणि आपल्याला जितक्या आकाराच्या मोठ्या शेवया हव्या आहेत तेवढ्या आकाराच्या तयार झाल्या की अशा प्रकारे याला आपण कट करून एका सुपावरती काढून घेणार आहोत. तर थोड्या थोड्या 5-7 इतक्या शेवया आपल्याला बोटावर घ्यायच्या आहेत आणि त्या तोडून लगेच सुपावर घालायच्या आहेत. जास्तीच्या शेवया जर आपण तोडल्या तर त्या एकमेकांना चिकटण्याची शक्यता असते. तर बघा अशा प्रकारे झटपट आता या शेवया मामी आमच्या काढून घेत आहेत आणि या शेवया आता तयार झालेल्या आहेत. या शेवया आपण सुकत घालण्यासाठी एका बेडशीटवर आपण याला घालून घेणार आहोत. तर जवळपास एका साच्यामध्ये म्हणजे जवळपास 2 गोळ्यांमध्ये एक सूपभर इतक्या शेवया तयार होतात. आता या सर्व शेवया काढून घेतलेल्या एक सूप तयार झालेले आहे. याला आता आपण अलगद स्वच्छ अशा बेडशीटवर आपण घालून घेणार आहोत. या शेवया सुरुवातीला आपल्याला पंख्याच्या हवेखाली सुकवून घ्यायच्या आहेत आणि हलक्याशा आपल्याला कोरड्या लागल्यानंतरच आपल्याला त्या उन्हामध्ये घालायच्या आहेत. तर एक दिवसभराचं कडक असं ऊन या शेवयांना पुरेसं होऊन जातं. तर आता बघा हा दुसरा साचा तयार झालेला आहे. दुसरं सूप देखील आता इथे भरून तयार आहे आणि ते देखील आता आपण या बेडशीटवर घालून घेऊया. तर बऱ्याच जणांना घरगुती शेवया देखील खूप आवडतात. तर हा आमच्या मामींचा आणि माझ्या आईचा हा घरगुती उद्योग आहे. ज्या दोघी मिळून शेवया आणि पापड मिळून बनवतात. तर आता बघा अशा या शेवया तयार केलेल्या आहेत. मस्त एका सरळ लाईनमध्ये या शेवया दिसत आहेत आणि आता आपण राहिलेल्या शेवया देखील झटपट तयार करून घेणार आहोत. तर आता ह्या झटपट शेवया बनवून तयार होणार आहेत. 1 ते 1.5 तासामध्ये या शेवया बनवून तयार होतात. फक्त ह्या शेवया पंख्याच्या हवेखाली व्यवस्थित सुकल्यानंतर एक कडक ऊन याला द्यावं लागतं आणि कडक ऊन दिल्यानंतर या शेवयांना प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पॅकिंग करून त्या विकण्यासाठी तयार होऊन जातात. तर आता या शेवया बघा मस्तपैकी तयार झालेल्या आहेत. याला देखील आपण आता बेडशीटवर काढून घेऊया आणि आता बघा किती शेवया इतक्या तयार झालेल्या आहेत. तर सुजीच्या 2 किलोच्या शेवया जवळपास एक बेडशीट भरून इतक्या तयार झालेल्या आहेत. आता या शेवया व्यवस्थित पंख्याच्या हवेखाली सुकवून मग एक कडक ऊन देऊन अशा प्रकारे आपल्याला त्याला सुकवून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला बघा मस्त अशा कडक अशा या शेवया तयार झालेल्या आहेत. तुम्हाला दाखवते मी आणि बघा मस्त असे जे तुकडे तयार होत आहेत. बारीक अशा शेवया तयार झालेल्या आहेत. आता या शेवयांना आपल्याला प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पॅक देखील करून घ्यायचं आहे. तर इथे पॅकिंग आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेवयांचा ते आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपीसही. तोपर्यंत बाय.